समजा तुला 10,00,000 रुपये हवे आहेत. हां. तर ते 10,00,000 रुपये हवे असतील, तर तू युनिव्हर्सला कसे मागशील? मला 10,00,000 रुपये हवे. पण तसं नाही लिहायचं. मला 10,00,000 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे मिळालेले नसतील तरी लिहायचंय, की मला 10,00,000 रुपये मिळालेले आहेत. हे वाक्य सकाळी 3 वेळा लिहायचं, हां. दुपारी 6 वेळा लिहायचं ओके. आणि रात्री 9 वेळा लिहायचं. ओके. धिस इज 369. म्हणजे आता समजा तू लेखक आहेस, तर तुला कुठेतरी असा फोन येईल अचानक, की बाबा गणेश आपल्याला एक सीरियल लिहायची आहे बरं का. असे अनुभव यायला लागतात. कारण युनिव्हर्स तुमच्या अगेन्स्ट नाही. फक्त तुम्ही प्रॉपर पद्धतीने स्वतःला डेव्हलप करा आणि मग बघा काय जादू होते. एक डॉक्टर होता, ही वॉज सायकियाट्रिस्ट ॲक्चुअली. हं. त्याला एका वेड्यांच्या इस्पितळात नेमलं. ह्या माणसानी जागेवर बसून म्हणजे हॉस्पिटलमध्ये न जाता संपूर्ण वेड्यांना होपोनोपोनो टेक्निक वापरलं आणि असं सांगतात, लिखित आहे पुन्हा हे सुद्धा, की सगळे वेडे शहाणे झाले आणि ते वेड्यांचं हॉस्पिटल बंद करावं लागलं. ओह! आणि मग त्याने हे टेक्निक जगाला सांगितलं. होपोनोपोनो टेक्निक अत्यंत सिंपल पण अत्यंत इफेक्टिव्ह आहे. खरं तर स्टेटमेंट करणं चुकीचं आहे. पण माझे एका जागेमध्ये 3,00,000 रुपये अडकलेले होते आणि ते जवळ मी सोडूनच दिलेले होते. आणि ओके. परवा त्या मुलाचा फोन आला. तो म्हणला, "गणपतीपर्यंत काम नक्की होईल." हे होपोनोपोनो. मी त्याचं नाव घेत होतो आणि मी करत होतो. कॉन्शियस माइंड हे रात्री झोपलेलं असतं. ह्या गोष्टीचा फायदा घेऊन एक जे आहेत कोच, त्यांनी एक खूप धमाल एक्सरसाइज केलेला आहे. हं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, ते टेक्निक तुम्ही वापरलं तर 7 दिवसाच्या आत तुम्हाला रिझल्ट 100%. सबकॉन्शियस माइंड जे आहे, हे ब्रह्मांडाने, युनिव्हर्सनी तुमच्यामध्ये आतमध्ये पेरून ठेवलेला सर्व काही देणारा, ज्याला आपण जादूचा राक्षस म्हणतो, तो आपल्याकडं कायम "बोल मेरे आका" असंच म्हणत असतो ओके. आणि तो तुम्हाला सगळं पुरवतो. आणि याच्यावरनं लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टिंग हे सगळे प्रकार निघाले. जो चाहोगे वो मिलेगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, हे वर्क करतं, पण त्याच्यासाठी त्यातला मंत्र काय आहे, तो समजावून घेणं फार गरजेचं आहे. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी असं म्हणतात, जो विचार आपण करतो तेच आपल्या आयुष्यात घडत असतं. हे खरं आहे का? आणि जर हे खरं असेल, तर हे कसं वर्क करतं? याविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक आणि ट्रेनर आणि NLPचे अभ्यासक प्रताप देशमुख सर. सर, नमस्कार. तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. गणेश, मला या इथं तू बोलावलंस, आग्रहाने बोलावलंस आणि त्याबद्दल मला पहिल्यांदा तुला थँक यू म्हणायचंय. धन्यवाद. आणि आपण आता सुरुवात करूयात आजच्या विषयाला. सर, पहिला थेट सरळ विषय, की हे जे म्हणतात, की तुम्ही जसा विचार करता तसंच तुमचं आयुष्य घडत राहतं. तर हे नक्की खरं आहे का आणि हे कसं वर्क करतं? बेसिकली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गेल्या काही वर्षांमध्ये आपल्यापर्यंत आल्या. हां. विशेष करून इंग्लिश जी पुस्तकं आहेत, ज्याच्यावर ऑथर्सने चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. पण त्यातला गमतीचा भाग असा आहे, की हे सगळं भारतीय तत्त्वज्ञानातून त्यांनी घेतलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी तिथं रेफरन्ससुद्धा दिलेले आहेत, की हे आम्ही इंडियन फिलॉसॉफीमधनं घेतलेलं आहे आणि ते आम्ही तुम्हाला देतो आहोत. ओके. हां. आता तू जो महत्त्वाचा विषय बोललास, की बुवा जे मी मनात विचार करतो ते होतं का? नक्की हे वर्क करतं कसं? याच्यावर आपल्याला बोलायचंय. सगळेच पॉडकास्टवाले सांगत असतात, की युनिव्हर्स तुम्हाला सगळं देईल, युनिव्हर्स हो, तुम्हाला हो. हे करेल, ते करेल वगैरे. बरोबर. पण व्हॉट इज युनिव्हर्स? युनिव्हर्स म्हणजे काय बाबा? आणि ते काम कसं करतं? हां. हां, हा जो मेन मुद्दा आहे. तर आपण आपल्या देशाचं उदाहरण घेऊयात. आपल्या देशाचे पंतप्रधान असतात. हां. ते काही संपूर्ण गल्लीबोळात येऊन बघत नाहीत, की तुमच्या इथं काय चाललंय? कोणाचा नळ आहे का? हे आहे का? ते आहे का? बरोबर. ते काय करतात, इथं खाली कॉर्पोरेटर वगैरे ते नेमलेले असतात. हे कॉर्पोरेटर, नगरपालिका, महानगरपालिका हे सगळेजण ही कामं बघत असतात. बरोबर. हे आपल्या विभाग
किंवा प्रभाग एरियावर होतं. राज्य एरियावर मुख्यमंत्री आणि त्यांची टीम काम करत बरोबर. असते आणि देशव्यापी एरियावर पंतप्रधान आणि त्यांची टीम काम खासदार. करत असते. हां. आता हे जे छोटे-छोटे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्याला आपण पर्सनल गोष्टी म्हणू, हं. ह्या गोष्टींसाठी जसं मी तुम्हाला कॉर्पोरेटर म्हणून सांगितला, हां. तसा तुमच्या मनाचा जो एक भाग आहे, हं. तो भाग काम करत असतो. ओके. कळलं? आता म्हणजे काय आहे बाबा, तर बेसिकली मानसशास्त्रज्ञांनी हं. आपल्या मनाचे 2 विभाग पाडले. ओके. पहिला कॉन्शियस माइंड, दुसरा सबकॉन्शियस माइंड. ओके. म्हणजे व्यक्त मन आणि अव्यक्त मन. आता ओके. आपल्याला ह्या व्यक्त आणि अव्यक्त या मनांची कामं कशी होतात ते पहिलं बघावं लागतं. काय आहे, आपलं जे भारतीय तत्वज्ञान आहे, हां. हे भारतीय तत्वज्ञान मनाची जागा वेगळ्या ठिकाणी सांगतं आणि फॉरेनर्स जे आहेत, ते मेंदूलाच मन समजतात. ओके. हां. कळलं? आपल्याकडं अंतःकरण चातुष्य आहे. मन, हां. बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्यांची कामं कशी चालतात? हां. एक सोपं उदाहरण सांगतो, हां. की समजा तुझ्यासमोर साप आला. हां. तर साप आल्यानंतर तुझी जी जाणीव आहे, ती जाणीव म्हणजे जे चित्त आहे ते कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर करतं. बरोबर. बरोबर? त्या चित्ताकडून तुमच्या मनाला ताबडतोब फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मेसेज जातो, की हां. समोर साप आहे. हां. आता मनाचं जे काम काय आहे, तर मनाचं काम असं आहे, की सातत्याने जे अनुभव आलेले आहेत, हां. ते साठवून ठेवायचं. हां. त्याचं फायलिंग करून ठेवायचं आणि योग्य वेळेस ती फाईल काढायची आणि बुद्धीला देऊन टाकायची. ओके. जेव्हा साप समोर आला, त्यावेळेस तुझ्या मनाने ताबडतोब फाईल काढली. साप हा चावणारा प्राणी असतो. साप माणसाला चावला की माणूस मरू शकतो. आता ओके. ह्याच्यावर काय करायचं हे निर्णय बुद्धी घेणार आहे. ओके. कळलं? मन फक्त तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी डिलिव्हर करतं. ओके. बुद्धी जाते आणि बुद्धी हा निर्णय घेते, की बाबा आता नक्की काय करायचंय? पळून जायचंय का सापाला मारायचंय? हो. हे 2च ऑप्शन आहेत तुमच्यासमोर. बरोबर. मग त्यावेळेस पटकन तुमच्या अवयवांना मेसेज पोहोचला जातो, की चला पळून जा इथनं. ओके. आणि ताबडतोब अवयव आणि तुम्ही पळून जाता. हं. हे सगळं काम ह्या पद्धतीने होत असतं. ओके. कॉन्शियस माइंड. ओके. कळलं? व्यक्त मन. कॉन्शियस माइंड जे आहे, ह्याचंही कामच आहे सगळं, की आपले डे टू डे प्रत्येक ज्या गोष्टी आहेत, हां. प्रत्येक गोष्ट म्हणजे आठवणी आहेत, त्यांची साठवणूक करून ठेवायची. हां. योग्य वेळी त्या आठवणी आपल्याला डिलिव्हर करायच्या. आता तू लेखनाचा विद्यार्थी आहेस, तुला नक्की कळेल, की कधीतरी कुठेतरी पाहिलेली गोष्ट असते खूप वर्षांपूर्वी. हो. ती पण जेव्हा आपण एखादी स्टोरी मांडायला बसतो, तेव्हा अचानक ती गोष्ट आठवते. सुचते. करेक्ट आहे. बरोबर. ओके. आता हे काम कोण करतं? तर आपलं मन करतं. हां. ओके. कळलं? आता हे मन आपल्याला अनेक ठिकाणी चांगल्याही गोष्टी देत असतं आणि वाईटही गोष्टी देत बरोबर आहे. असतं. कळलं? आता ह्या बाबतीत पुन्हा अनेकांचे अनेक मतभेद आहेत. हं. म्हणजे तुमचं मन सतत तुम्हाला त्रास देतं. बडबड, बडबड करत असतं. हां. सारखं निगेटिव्ह बोलत असतं. अशा अनेक गोष्टी ह्या मनाच्या बाबतीत होत असतात. बरोबर आहे. कळलं? तर हे त्या मनाचं कामच आहे ना. ते बरोबर. सतत काही ना काहीतरी देत असतं. रात्र झाली, की ते झोपून जातं. हां. कळलं? आता एक खूप जुना सिग्मंड फ्रॉइड नावाचा हां. डॉक्टर होता हां. आणि जो सायकियाट्रिस्ट पण होता आणि शास्त्रज्ञ पण होता. हां. त्याने एक थॉट असा मांडला, की एक घर आहे. हां. या घरात काही माणसं राहतात ओके. आणि आत जर का गेलं, तर असं लक्षात येतं, की बाहेरनं ते एक मजली वाटणारं घर आत तळघर पण आहे. ओके. आणि ह्या तळघरामध्ये काही लोकांना डांबून ठेवलंय. बरं. वरच्या बाजूला सगळे छान-छान उत्तम कपडे घातलेले पॉलिश्ड असे लोकं राहतात. हां. आणि जे डांबून ठेवलेले आहेत ते वाईट लोकं आहेत. आणि ते ओके. वर येऊ नयेत म्हणून दारावर एक पहारेकरी पण नेमलेला आहे. बरं. आता हे नक्की काय आहे? तर फ्रॉइड असं म्हणतो, की
वरचं जे आहे ते कॉन्शियस माइंड आहे ओके. आणि खालचं जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे. ओके. ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अनेक वाईट प्रवृत्ती, म्हणजे चांगल्या वाईट हां. अशा अनेक गोष्टी मिक्सअप. घडत असतात. हं. आणि ह्या घडत असताना म्हणजे उदाहरणार्थ आता एखादा इन्स्पेक्टर आहे. त्यांनी बघितलं सगळं, चोऱ्या पकडतोय हे ते वगैरे. कुठेतरी त्याच्या मनात चोरी करण्याची इच्छा होते. हां. सामान्य माणसाच्या मनात सुद्धा अशा अनेक इच्छा तयार होतात. समजा एखाद्याला एखादी सुंदर बाई दिसली, हां. तर तिच्या बाबतीत वाईट विचार मनात येतात. हां. आपण जो आपल्या भोवती ऑरा तयार केलेला आहे, हं. ज्याला इमेज म्हणतो आपण. हां. या इमेजला जपण्यासाठी आपण आपले जे सगळे वाईट विचार जे आहेत ते खाली दाबून टाकतो. हां. आणि होतं कसं म्हणजे फ्रॉइडच्या मते हां. फ्रॉइडच्या मते त्याने असं सांगितलं, की जेव्हा रात्री कॉन्शियस माइंड झोपतं हां. आणि दारावरचा जो पहारेकरी आहे तो अहम, सेल्फ, हां. तो पण झोपतो. आणि त्यावेळेस ही सबकॉन्शियस माइंडमधली जी माणसं आहेत, हां. ती वेश पालटून वर येतात, ती स्वप्न आहेत. असंच फ्रॉइडचं म्हणणं आहे. ओके. आणि त्याने अनेक डिसीज बरे केलेत याच्यावरनं. ओके. पुढच्या काळात सायकियाट्रिस्टनी फ्रॉइडच्या बाबतीत म्हणजे त्याला खोटं ठरवलं असं मी नाही हं. म्हणणार, पण त्याच्या बाबतीत अजून काही प्रगती केली. ओके. सबकॉन्शियस माइंडचं एवढंच काम नाही. ओके. अनेक लोकांनी जेव्हा त्याच्यावर असा रिसर्च केला, हं. त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड जे आहे, हे ब्रह्मांडाने, युनिव्हर्सनी हां. तुमच्यामध्ये आतमध्ये एक पेरून ठेवलेला सर्व काही देणारा, सर्व काही हं. सर्व काही देणारा असा एक, ज्याला आपण जादूचा राक्षस म्हणतो किंवा ओके. आहे, तो आपल्याकडं कायम बोल मेरे आका असंच म्हणत असतो. ओके. आणि तो तुम्हाला सगळं पुरवतो. आणि याच्यावरनं लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टिंग हे हं. सगळे प्रकार निघाले. ओके. कळलं? जो चाहोगे वो मिलेगा. असे अनेक टायटल्सवाले पॉडकास्ट तुम्ही बघत असाल. हो, बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण नवशिका असतो, तेव्हा आपण घाई गडबडीत सगळ्या मेथड्स वापरायला वगैरे ते लागतो. हो, बरोबर आहे. आणि कसं असतं आपल्या शास्त्रामध्ये हं. तंत्र आणि मंत्र हं. हे 2 प्रकार सांगितलेले आहेत. बरोबर. आपल्याला तंत्र शिकवलं जातं. आपल्याला मंत्र माहीत नसतो. हां. हा मंत्र माहीत नसल्यामुळं होतं कसं, की आपण तंत्र करत राहतो आणि ते पोपटपंचीसारखं बडबडत राहतो. त्याचा उपयोग काही होत नाही. हां. आता ह्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे जे करणारे लोकं आहेत, हं. ते लोकं काही दिवस करतात. आठवडा, 2 आठवडे कन्सिस्टंटली करतात आणि त्यांच्या असं लक्षात येलं, की नाही काही होत काही नाहीये. वर्क नाही करत आहे. सो ते बंद करून टाकतात. हं. बरोबर. काही जण प्रामाणिकपणे खूप करत राहतात, पण त्यांना मंत्र माहीत नाही. हं. त्याच्यामुळं ते काय आहे नुसतीच बडबड करत राहतात. त्यांना काही उपयोग होत नाही. हां. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, हे वर्क करतं, पण त्याच्यासाठी त्यातला मंत्र काय आहे, तो समजावून घेणं फार गरजेचं आहे. हां. बरोबर आहे. ओके. तर आता मंत्र नक्की काय आहे बाबा? हं. तर बेसिक लेव्हलला आपल्याला जावं लागतं. हां. आणि ह्याच्यासाठी पुन्हा आपल्याला आपल्या जुन्या सगळ्या ग्रंथांच्याकडं, आपल्या जुन्या जे शिकवणूक करणारे गुरु आहेत, हां. त्यांच्याकडे यावं लागतं. ओके. कळलं? एक सिंपल वाक्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हां. पिंडी ते ब्रह्मांडी. हो. हे ऐकलेलं वाक्य. पिंडी ते ब्रह्मांडी. हो. म्हणजे नक्की काय आहे? पिंड म्हणजे आता आपण 10वा-12वा घालतो. हो. त्यावेळेस जो पिंड ठेवतो, बरोबर तो आहे. माणसाचा पिंड. हां. म्हणजे तो आता तर भाताची मूद वगैरे ते पिंड नाहीये. तुमच्या अंतर्गत लेव्हलला एक पिंड असतो. हो. ओके. त्याच्यात जे काही आहे, हं. ते ब्रह्मांडात सगळं तेच आहे. ओके. त्याच्यामुळं म्हणजे एक सिंपल मी आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगेन, हां. की एक सिंपल तुम्ही प्रकार करून बघा हां. आणि तो प्रकार केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, की मी जे सांगतोय पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे नक्की काय आहे? हं. तो प्रकार असा आहे, की ताठ बसायचं,
हां, मांडी घालून बसायचं. हां, सुखासनामध्ये बसा, पद्मासन घातलंच पाहिजे असं काही नाहीये. हां, ताठ बसायचं, डोळे मिटायचे, शांत खोलीत बसायचं. हां. कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. ओके. हळू, 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 हळू तुम्ही आत, 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 आत जायला लागता ओके. आणि तुम्ही पूर्ण निर्विचार व्हायला लागता. याला वेळ लागतो थोडा. ओके. म्हणजे श्वास आत जातोय, आपल्या नाकाच्या नाकपुड्या आहेत, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. श्वास ओके. आत कसा जातोय, बाहेर बाहेर कसं कसा आहे? येतोय, ओके. शांतपणे बघत राहायचं श्वासाकडं. हां, विचार आले दाबून ठेवू नका. हां. कळलं? विचार करत राहा. हळू ते बंद होतात आणि ओके, मग नंतर तुमच्या असं लक्षात यायला लागतं, की तुमचं शरीरच नाहीसं झालेलं आहे. ओके, पूर्ण युनिव्हर्स आतून बाहेरून सगळं सारखंच आहे. ओके. हा थॉट यायला लागतो. सो पण ह्याच्यामध्ये समजा विचार जर येताय, तर त्या विचारांवर कंट्रोल कसा कंट्रोल करायचा? करायचा नाही. कारण ओके, तुम्ही विचार दाबून ठेवायचा प्रयत्न केलात, तर ते दुप्पट वेगाने वर उसळतात. ओके, त्यामुळे विचार यायला लागले, तर विचारांच्याकडे बघत राहा. ओके. फक्त बघत राहा, फक्त बघत राहा. आणि तो नंतर हळू कसं असतं, आपल्याकडे कोणी बघतंय म्हणल्यानंतर आपण कॉन्शियस होतो. हां, तसंच विचारांचं होतं, की आपल्याकडे कोणीतरी नुसतं काही न रिॲक्ट होता बघतंय. हां. म्हणल्यानंतर तो आणि मग विचार कसा सुरू मी हे एक्सरसाइजेस करून बघितलेले आहेत. ओके. या इथून विचार सुरू झाला त्याचे फाटे फुटायला लागतात हां. आणि ते फाटे फुटत ते विचार वाढायला लागतात. बघत राहा, बघत राहा. 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्ही शांत व्हाल. ओके. कळलं? आता मी फार ह्याच्या डीपमध्ये जात नाही, कारण मूळ जो मुद्दा आहे आपला, हां, हां, हां. तो म्हणजे मी जे विचार करेन ते मला मिळाले. बरोबर. हे हां, ह्याच्यावर वर्क काम करायचंय. ते बरोबर. कसं करायचंय? हां, आता 2-3 गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामधल्या. हां. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पैसा हा सगळ्यांना हवा आहे. बरोबर आहे. कारण प्रत्येक जण कुठं ना कुठं तरी अस्वस्थ आहे, की मला कमी पैसे मिळतायत. मी एवढे कष्ट घेतोय, पण मला पैसे मिळत नाहीयेत बरोबर वगैरे, आहे. वगैरे, वगैरे. नाही आज जगण्यासाठी पैशाशिवाय होऊ शकत नाही. पैसाच पाहिजे. आवश्यकता आहे. आजची महागाई म्हणा किंवा लाईफस्टाईल्स एवढ्या करेक्ट आहे. वाढलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये एखाद्या सामान्य माणसाला भागवणं खूप महत्त्वाचं आणि खूप हां, अवघड होत चाललेलं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता हे सगळं होत असताना दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो हेल्थ. हां, बरोबर. माणसाची शरीर प्रकृती. एखाद्याच्याकडं करोडोनी पैसा आहे, पण त्याला 17 रोग झालेले असतील, तर हं, त्याला हं. तो पैसा काही उपभोगता हेल्दी येत नाही. शरीर नाही तर काय उपयोगाचं नाही. त्याच्यामुळे हेल्दी शरीर पण पाहिजे. हं, तर पैसा, हं. पैसा हा फॅक्टर प्रत्येकाला हवा आहे. बरोबर. वेड्यासारखे लोकं पैशाच्या मागे धावतायत. आता ह्या सगळ्यामध्ये होतंय काय? हं, थोडासा आपण नीट विचार करून बघूयात. हं. काही लोकं असे आहेत, ज्याला म्हणतो ना सुजाण पालक, हे हां, टार्गेटेड वर्क करतायत आणि टार्गेटेड काम करून आपल्या मुलांना अत्यंत सायंटिफिकली त्यांनी डेव्हलप केलं. बरोबर. ती मुलं शिकली चांगल्या प्रकारे आणि आता ती फॉरेनला वगैरे येते, इकडे-तिकडे गेली ह्या पद्धतीने म्हणजे त्यांचं वेल्थ एकदम बेस्ट झाली. हां, पैसा भरपूर यायला लागला वगैरे, वगैरे. पण हे प्रमाण हार्डली 10 ते 15% असेल. बरोबर आहे. उरलेल्या 80-85% काय? हं, मेजर प्रॉब्लेम तिथं आहे. त्यांच्याकडं कित्येक लोकांच्याकडं ना धड शिक्षण आहे, हं. ना त्यांच्यासमोर काही गोल्स आहेत, ना त्यांच्या बाबतीत म्हणजे त्यांचे असे विचार जात नाहीयेत, काय करावं, काय नाही. हां, काही लोकं असे आहेत, की जे मरमर काबाड कष्ट करतायत. रात्रंदिवस काबाड कष्ट करतायत. हां. पण एका ठराविक पैशाच्या पलीकडं, ठराविक अमाउंटच्या पलीकडं त्यांच्याकडे पैसे येत नाहीयेत. हां. बरोबर. आणि काही आताची जी यंग जनरेशन झालेली आहे, त्यांना ईझी मनी पाहिजे. हो, बरोबर. त्यांना काहीच काम न करता पैसे पाहिजेत. हं. अशा 4-5 कॅटेगरीमध्ये पैशाच्या रिक्वायरमेंट्स आहेत. बरोबर. आता जो क्रीम एरिया मी पहिला सांगितला, त्याचा आपण विचार नको करायला, कारण त्यांचं भागतंय सगळं. हो, हो. ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत आणि आपला जो विषय आहे, हां, की मी इच्छा केली आणि मला मिळालं. मिळालं.
बरोबर. याच्यावर आता आपण नीटपणे बोलूयात. हं, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही पैसा मॅनिफेस्ट करताय. हं, कळलं? तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन लावताय हं. पैशासाठी. बरोबर. याच्यासाठी नॉर्मली काही टेक्निक्स सांगितलेली आहेत हं. काही लोकांनी. ती पहिली मी टेक्निक्स सांगतो. ओके. त्याच्यामध्ये 555 नावाचा एक टेक्निक आहे. 555 मध्ये लिहायचं आहे तुम्हाला. बरं. एक स्वच्छ कोरी, नवी कोरी वही घ्या. हं. त्या नव्या कोऱ्या वहीवर 5 दिवस, कधीही दिवसातनं ओके. 55 वेळा तुम्हाला लिहायचं आहे. एकच वाक्य. एकच वाक्य 55 म्हणून 55 555 असं हां, त्याला. 555 55 वेळा एक वाक्य लिहायचं आहे आपल्याला. समजा तुला ₹10,00,000 हवे आहेत. हां. तर ते ₹10,00,000 हवे असतील, तर तू युनिव्हर्सला कसे मागशील? मला ₹10,00,000 हवेत. पण तसं नाही लिहायचं. बरं. मला ₹10,00,000 मिळालेले आहेत. ओके. म्हणजे मिळालेले नसतील तरी लिहायचंय, की मला ₹10,00,000 मिळालेले आहेत. असं ओके. का? तर त्याचं एक्सप्लेनेशन मी नंतर देतो. हं. कारण त्याच्यावर सगळं टेक्निक आहे पुढचं. ओके. आणि इथंच लोकं फसतात. मेजर हा हिच पॉइंट आहे. ओके. ते काय आहे, कसं आहे हे मी सगळं सांगतो. पण मला ₹10,00,000 मिळालेले आहेत असं 55 वेळा लिहा. ओके. 5 दिवस. समजा खंड पडला, कुठं गावाला गेला, काय झालं, तर मध्ये 2 दिवसानंतर नाही एखाद दिवशी जमलं, तर हां. परत पहिल्यापासून 5 दिवस सुरू करा. ओके. म्हणजे गॅप नाही पडला पाहिजे. गॅप पडता कामा नये. ओके. धिस इज 555 ओके. हां, सलग 5 दिवस करायचंय 55 वेळा डेली. डेली. टायमिंग कुठलंही असू देत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते टायमिंग, जागा कुठलीही असू देत. तुम्हाला जी योग्य वाटेल ती जागा. ओके. फक्त एकाच वहीत लिहायचं आहे. ओके. हां. दुसरं जे टेक्निक आहे ते 369 हे टेक्निक आहे. 369. ओके. आता ह्या टेक्निकमध्ये काय असतं, तर सकाळी 3 वेळा तेच वाक्य लिहायचं म्हणजे मला ₹10,00,000 मिळालेले आहेत. हे ओके. वाक्य सकाळी 3 वेळा लिहायचं, हां. दुपारी 6 वेळा लिहायचं ओके. आणि रात्री 9 वेळा लिहायचं. ओके. धिस इज 369. ओके. हे आणि तुम्ही कितीही दिवस करू शकता. बरं. शक्यतो लोकं 21 दिवस करतात. पण ओके. तुम्हाला अजून जास्त दिवस करायचं असेल, 100% तुम्ही करू शकता. ओके. आता 369 हे का आहे? तर 9 ह्या आकड्याच्या बाबतीत हं. म्हणजे मी त्यात घुसून सांगायला लागलो तर प्रचंड गोष्टी आहेत. पण आपल्याला त्यामध्ये नाही जायचं. पण 9 आकडा हा आपल्याला खूप काही देणारा आहे. ओके. आणि म्हणून हे टेक्निक क्रिएट झालं 369. ओके. म्हणजे 9 ब्रह्माचा आकडा आहे, ब्रह्मांड म्हणून. करेक्ट, करेक्ट. ओके. अशा अनेक गोष्टी आहेत. ओके. म्हणजे जर का 9चा गुणाकार केला तर अल्टिमेटली उत्तर 9च 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 येतं. येतं. हो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर हां. ते तेवढ्यासाठी 9, ओके. 369 हे टेक्निक सुद्धा पॉप्युलर आहे. ओके. ओके. समजा आता मला स्वतःला ह्या गोष्टी जाणवल्या, की हं. आपल्या रोजच्या कामाच्या व्यवधानामध्ये सकाळी मी 3 वेळा लिहिलं, दुपारी राहून गेलं. हं. तर हे खंड पडतो ओके. आणि ते तुम्हाला नीट त्या दिवशीचं सलग करावं लागतं. बरोबर आहे. तेवढ्यासाठी ओके. याच्यावर एक अजून सिंपल टेक्निक सांगतो. दिवसातून रोज 11 वेळा हां. ते वाक्य लिहायचं. ओके. कधी? कधी पण. ओके. आणि हे खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. ओके. हे आणि पण किती दिवस उपयोगाला येतं. करायचं? कितीही दिवस, ओके. कितीही दिवस. आता होतं कसं, मेजर प्रॉब्लेम ह्या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत, हं. त्या टेक्निक्समध्ये धरसोड होते, हां. विश्वास ठेवला जात नाही आणि विश्वास न ठेवल्यामुळं लोकं त्या गोष्टी नाही करत धडपणे. ओके. हा मेजर प्रॉब्लेम आहे. सगळ्यात महत्त्वाचा विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे. हं. पेशन्स पाहिजे तुमच्याजवळ. हं. प्रचंड पेशन्स आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. ही नसते म्हणून हे उपयोगाला येत नाही. ओके. कळलं? दुसरा एक खूप महत्त्वाचा प्रकार आहे.
तो म्हणजे वॉटर टेक्निक. वॉटर टेक्निक. वॉटर टेक्निक. बरं. ते म्हणजे काय आहे? तर अवघ्या जगामध्ये 75% पाणी आहे. बरोबर आहे. आणि आपल्या शरीरामध्ये पण 75% 75% पाणी पाणी. आहे. हं. म्हणजेच जर का तुम्ही बघितलात, ते पुन्हा पिंडी ते ब्रह्मांड जे म्हणतोय आपण, हं. ते पृथ्वीचं जे आहे तेच आपलं आहे. तर पाणी हा जो फॅक्टर आहे, हा अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. ओके. त्याच्यामुळं त्याच्याशी जे तुम्ही बोलाल, ते तुम्हाला देतच. ओके. खूप लोकांना अनुभव आहे. म्हणून कसं करायचं, की एखादा ग्लास काचेचा, हां. त्या काचेच्या ग्लासला हातात घ्यायचा. ओके. तुम्हाला ज्या इच्छा बोलायच्यात, त्या त्याच्याशी बोलायच्या. ओके. फक्त एखाद 2च इच्छा बोला, 100 इच्छा बोलू नका, नाहीतर ते पण गडबडून जाईल. तर त्या ज्या इच्छा आहेत, त्या तुम्ही बोला. ओके. अत्यंत इंटेन्सिटीने बोला त्या. आणि त्या बोललात, की ते पाणी प्यायचंय. ओके. आता काही लोकं काय करतात, एक मोठा काचेचा जग घेतात हं. आणि त्या जगला तुमच्या इच्छा बोलत राहा आणि ओके. नंतर दिवसभर ते पाणी पीत राहा. ह्याच्यात अजून एक टेक्निक आहे, की ज्या जगमध्ये किंवा ज्या काचेच्या बाउलमध्ये तुम्ही हे पाणी घेतलेलं आहे, हां. त्या पाण्यावर तुमच्या ज्या इच्छा आहेत, त्या लिहून चिठ्ठी पेस्ट करा. पाण्यावर का पाण्याच्या आत? पाण्याच्या आत नाही. तो जो ग्लास आहे, त्या हां. ग्लासच्या वरती चिठ्ठी पेस्ट करायची आणि त्याच्या ओके. आत पाणी ठेवायचं ओके. आणि ते वाचत राहायचं तुम्ही. तुम्ही जेव्हा पाणी प्याल तेव्हा सुद्धा ते तुम्हाला बघायला मिळेल. असं सतत तुमच्या मनामध्ये ते येत राहील, येत राहील, येत राहील. ओके. ह्या बाबतीत एक गोष्ट करायची नाही. हां. ती पण तुम्हाला सांगून ठेवतो. ती गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीत हां. असं मॅनिफेस्टिंग करायचं नाही, इच्छा व्यक्त करायच्या नाही. हे का? समजा तू एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलेला आहेस हं. आणि तू हे सगळं मॅनिफेस्ट केलेलं पाणी प्यालास, हां. तर तुझी इंटेन्सिटी एवढी वाढते, एवढी वाढते, की तुला ती बेअर करता येणार नाही. ओके. सेकंड थिंग काय आहे, की रिलेशनशिप ही चेंज होत असते. हं. ही वन साइडेड नाहीये. बरोबर आहे. त्याचा दुसरा पार्ट पण आहे. हं. आणि तो दुसरा पार्ट सुद्धा चेंज होत असतो. म्हणजे त्या मुलीला जर का तुझ्याबद्दल काही वाटत नसेल किंवा हं. आत्ता वाटतंय नंतर वाटत नाही, अशा अनेक फ्लक्च्युएशन्समध्ये हां. चेंजेस येतात आणि ते त्रासदायक ठरतं. ओके. म्हणून वॉटर टेक्निक रिलेशनशिपमध्ये कधी वापरत नाहीत. पण मग रिलेशनशिपसाठी काय टेक्निक आहे? म्हणजे रायटिंगवाली टेक्निक यूज करायची? रायटिंगवाली टेक्निक करा तुम्ही. ओके. त्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. हां. तर ह्या बेसिक म्हणजे रायटिंगचं आहे. त्यानंतर वॉटर टेक्निक आहे. आता पुढचं एक अत्यंत इफेक्टिव्ह टेक्निक आहे, पण त्या टेक्निकला जाण्यापूर्वी जे मी मगाशी म्हणालो होतो, की आपण ते पैसे मिळालेले आहेत असा दावा करतोय. हां. तर ह्याच्या बाबतीत गमती-जमती खूप आहेत. त्या काय आहेत? हं. तर आपलं जे कॉन्शियस माइंड आहे, हे कॉन्शियस माइंड सतत विचार करत असतं. हं. आणि ते कॉन्ट्रोव्हर्सी करतं आपलं आपल्यालाच, की हे जे मी वाक्य सांगितलं, की मला 10,00,000 रुपये मिळालेले आहेत. हं. हे का म्हणायचं? हं. याची कारणं आता सांगतो. ओके. हं. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे, की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, हां. बोल मेरे आका असं म्हणून ते आपल्याला सर्व काही देत असतं. ओके. पण त्याला भूतकाळ, भविष्यकाळ वगैरेची भाषा समजत नाही. ओके. मला मिळणार आहे, मला मिळेल असं म्हणायला लागलात, तर ते अजिबात दादच देत नाही आपल्याला ओके. आणि आपली कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही. मला ओके. मिळेल. मग ते म्हणतं, "मिळेल का? मग मिळेल, जाऊ देत. नंतर बघू." ओके. मग आता मिळालंय असं म्हणून आपण त्याला फसवत असतो. हं. दुसरी गोष्ट रिपिटेशन खूप महत्वाचं आहे. हां. कारण त्याला रिपिटेशन
सारखं लागतं. आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा सातत्याने रिपीटेडली येत, 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 येत असते. हां. सो रिपिटेशन हा त्याचा गुणधर्म आहे. ओके. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडचा. ओके. म्हणून तुमच्या ज्या इच्छा आहेत त्यांना रिपिटेशन फार महत्वाचं आहे. ओके. त्याच्यामुळं जे काही मॅनिफेस्ट कराल त्याला रिपिटेशन पाहिजे. म्हणजे ओके. त्याला सतत ते हॅमर करत, करत, करत गेलं पाहिजे सबकॉन्शियस माइंडला, की मला हे मिळालंय, मला हे मिळालंय, मला हे ओके. मिळालंय. मला हे मिळालेलं आहे एवढं नुसतं बोलून पण थांबू नका. ओके. 10,00,000 रुपये तुम्हाला मिळाल्यानंतर तुमचं काय-काय होणार आहे? ओके. 10,00,000 रुपये तुम्हाला मिळाल्यानंतर तुमची लाईन ऑफ थिंकिंग काय होणार आहे? तुम्हाला कसा आनंद होणार आहे? हं. तुम्ही ते 10,00,000चं काय-काय करणार आहे? ओके. तुमच्या घरच्यांसाठी आई-वडील असतील, बायको असेल, मुलं असतील, त्यांच्यासाठी काय-काय करणार आहे? ओके. त्यांना त्याच्यातनं आनंद कसा मिळणार आहे? ओके. कळलं? आणि हे सगळं करत असताना तुम्हाला स्वतःला काय आनंदाचा फील येणार आहे? ओके. 10,00,000 मध्ये समजा मी एक गाडी घेणार आहे. हं. तर त्या गाडीत आत बसल्यानंतर मला काय छान आनंद मिळणार आहे. ओके. मी ड्राईव्ह करत असताना कसं छान वाटणार आहे. ओके. माझी बायको शेजारी बसलेली असताना ती माझ्याकडं अत्यंत गर्वाच्या याने बघणार आहे, की काय माझा नवरा आहे. ओके. 10,00,000ची गाडी घेतली. हा जो आनंद आहे ना, हां. हा आनंद तुम्ही फील करा. ओके. खिशात पैसे नसताना. ओके. ह्या आनंदाची एकदा सवय लागली, हां. की तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला अशी सवय लागते, की अरे हा आनंद आहे बरं का. ओके. ज्याला खरंच 10,00,000 रुपये दिलेच पाहिजेत आणि ते तुम्हाला 10,00,000 रुपये देत. ओके. टाईम फॅक्टर माहीत नाही. ओके. लोकं पॅनिक होतात. ओके. म्हणजे मी आज सुरू केलं, जे पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे ते सगळं वापरलं. हां. मला मिळत कसं नाही, मला मिळत कसं नाही. ज्या ओके. ठिकाणी तुमच्या मनामध्ये ते सगळं म्हणजे पॅनिकपणा आला, हां. की तुम्ही निगेटिव्ह झाला. हां. आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्ह असता, तेव्हा कुठलंही मॅनिफेस्ट काम करत नाही. ओके. हे त्याच्यातलं मेजर टेक्निक आहे. ओके. म्हणजे सातत्याने कर्म करत राहणं, फळ करत नक्की राहा, मिळणं. करत राहा आणि आनंदाने करत राहा. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज माझ्या खिशात पैसे नाहीयेत. हं. मला उद्याचं कसं काय करायचं हा टेन्शन आहे. हं. हे टेन्शन जे तुम्ही घेऊन बसता, हं. या टेन्शनमुळं काहीच तुमचं फलदायी ठरत नाही. बरोबर आहे. आपण म्हणतो, "अरे मग मी काय माणूस आहे बाबा. मी काय आकाशातनं पडलेलो नाही. हं. मला त्रास होणार, मला दुःख होणार, हे तर होणारच आहे." बरोबर आहे. याच्यासाठी वेगळे प्रकार ॲप्लाय करतात लोकं. हं. ते प्रकार सांगतो. नंबर 1, कुठल्यातरी तुम्ही ज्या धर्माचे असाल, हं. त्या धर्मातल्या अधिकारी व्यक्ती ज्या आहेत, संत आहेत, हं. त्या संतांचा पाठपुरावा करा. ओके. म्हणजे मी आता अक्कलकोट स्वामींचा भक्त आहे. हं. तर मी अक्कलकोट स्वामींना शरण जाणार ओके. आणि तेच ब्रह्मांड आहे. ओके. स्वामी हेच ब्रह्मांड आहे. आणि ते स्वामी रूपाने आल्यामुळं तुमच्या एवढं जवळ येतं, की ते जस्ट लाइक युअर फादर. हां. बरोबर. आणि मग ते काय होतं, की तुम्ही हक्काने म्हणजे तुम्ही वडिलांच्याकडं मागत नाही भीक मागितल्यासारखं. बरोबर आहे. हक्काने वागतो. तुम्हाला माहिती आहे, आज शाळेत असताना तुम्ही आज सांगितलं, की "बाबा मला पुस्तकं पाहिजेत, वह्या पाहिजेत." आणि तुम्ही विसरून जाता. तुम्हाला हे 100% माहिती आहे, की मला उद्या माझे वडील आणून देणार आहेत. हं. हा जो विश्वास आहे ना, हा विश्वास ज्या क्षणी निस्संदिग्धपणे तयार होईल, त्या क्षणी तुमचं मॅनिफेस्टिंग काम करायला लागेल. ओके. आणि मग जो चाहोगे वो मिलेगा. तुमचा आवडता कुठलाही देव घ्या. हं. गणपती बाप्पाला काही शरण जातात, काही गुरुदेव दत्तांना शरण जातात, काही अक्कलकोट स्वामींना शरण जातात, बरोबर. गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, अशा अनेक विभूती आहेत. बरोबर. पण अत्यंत मनापासून त्यांना ओके. शरण जा
आणि त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवा, की मला ते देणारच आहे. ओके. तुम्ही ख्रिश्चन धर्माचे असाल, येशूला शरण जा. तुम्ही मुस्लिम धर्माचे असाल, तर अल्लाह अव्यक्त आहे. पण इतर आहेत ना, बरोबर आहे. त्यांना तुम्ही शरण जा. त्यांना सांगा तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी आणि तुम्ही एवढे त्या बाबतीत पॉझिटिव्ह राहा, की मला मिळणारच आहे हं. आणि मी अत्यंत आनंदात आहे. सगळं एकदम बेस्ट आहे माझं. ओके. ह्याच्यात फक्त निगेटिव्हिटी कुठली येते, हां. ते म्हणजे मला दुसऱ्याला जळवण्यासाठी काही गोष्टी करायच्या, बरोबर. खाली दाखवण्यासाठी करायच्यात. त्याच्याकडं अमुक-अमुक कार आहे, मग मला पण पाहिजे. ह्या गोष्टी आणू नका. त्या हं. यायला लागल्या, की तुमचं मॅनिफेस्टिंग काम करत नाही. ओके. 100% पॉझिटिव्ह व्हा. म्हणजे स्वतःचं ग्रूमिंग करावं लागतं. थोडक्यात स्वतःसाठी हवंय आणि स्वतःसाठीच पाहिजे. आनंदासाठी. हं. कळलं? दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्हाला करोडो रुपये मिळाले. हं. तुमचं खाणं किती आहे हो? हो. थोडंसंच आहे. तुमच्या 10 पिढ्यांसाठी नका करत बसू. हं. बरोबर आहे. कळलं? पोराबाळांना सुद्धा त्यांचे कष्ट करू देत. हं. मग जो अवांतर पैसा आहे तुमच्याकडे येणारा, त्या पैशाचं डोनेशन करा. हां. वृद्धाश्रमांना द्या. स्वतः वृद्धाश्रम काढा, शाळा काढा. ओके. समाजातले अनेक घटक असे आहेत, की ज्यांना गरज आहे बरोबर. तुमच्या मदतीची. त्यांना तुम्ही मदत करायला लागा. आणि जे तज्ञ आहेत ना, हं. हे असं सांगतात, की तुम्ही जेव्हा द्यायला लागता ना, ओके. चौपट पद्धतीने तुमच्यात पैसा यायला लागतो. रिटर्न येतो. बरोबर. हां. हा त्याचा नियम आहे. हा लॉ आहे. ओके. इट्स अ लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि तो लॉ बदलत नाही कधी. बरोबर. त्यामुळे तुम्हाला त्या लॉ प्रमाणेच वागावं लागतं. हं. मला माझ्या 10 पिढ्यांसाठी पाहिजे आणि मी ह्याला जळवण्यासाठी हे करणार, होणार नाही. बरोबर. स्पष्टपणे होणार नाही ह्या गोष्टी. म्हणून तुम्ही जे मॅनिफेस्टिंग कराल, त्याच्यामागे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. एक अत्यंत महत्त्वाचा लॉजिक सांगितलं जातं. हं. लोकांच्याकडं इंटेन्शन आहे, हं. पण इंटेन्सिटी नाहीये. बरोबर. उदाहरणार्थ सांगतो. रस्त्याने मी चाललोय. रस्त्याने जाताना भरपूर पाऊस पडतोय. एक भिकारी कुटुंब रस्त्यावर बसलेलं आहे, गरीब लोकं आहेत हां. आणि भिजतायत पावसात वगैरे. माझ्या मनाला खूप यातना होतात. अरे, अरे, अरे! बिचाऱ्यांना काहीतरी दिलं पाहिजे. हो. 2 पावलं पुढे गेल्यानंतर मी विसरून जातो. हां. बरोबर. इंटेन्शन चांगलं आहे. इंटेन्सिटी नाहीये. बरोबर. अशा अनेक बाबतीत आता हेच तुमचा मुलगा आहे आणि तो पावसात भिजतोय. दुसऱ्या दिवशी रेनकोट आणून द्याल. करेक्ट आहे. म्हणजे तिथं तुमची इंटेन्शन पण आहे आणि इंटेन्सिटी इंटेन्सिटी पण पण आहे. आहे. सो इंटेन्सिटी खूप महत्त्वाची आहे हां. या बाबतीत. एक खूप छान उदाहरण सांगतो. हां. एक असं सांगतात, की भारतातलीच घडलेली गोष्ट आहे, हां. की एक शेतकरी होता. हं. काय झालं माहीत नाही. त्याच्या अंगावर भरलेला पूर्णपणे ट्रॉली पडली. ओके. काय वजन असेल त्या भरलेल्या ट्रॉलीचं आणि हं. तो म्हणजे आता त्याला कळतंय मी मरतोय हं. म्हणून तो ओरडा-आरडा करायला लागला, "मला वाचवा, मला वाचवा." कोणी पुढे येईना. हं. त्याच्या 2 मुली होत्या. एक 5वीत होती, एक 7वीत होती. हं. दोन्ही मुली पळत पुढे गेल्या आणि आश्चर्यकारक पद्धतीने खोटं वाटेल अशा ह्यानी त्यांनी हाताने ती ट्रॉली वर उचलली आणि बरं. बापाला सोडवलं. इंटेन्शन आणि हेवी इंटेन्सिटी. ओके. ते परत घडलं असतं तर कदाचित त्या मुलींच्या हातून तसं काही झालं नसतं. ओके. पण हे घडलं आणि ह्याची कागदोपत्री नोंद आहे. म्हणजे ओके. हे कुठेही सांगोवांगी गोष्टी नाहीयेत. सो इंटेन्सिटी डेव्हलप होणं महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये इंटेन्सिटी नसते कशी? हां. ह्याचं एक उत्तम उदाहरण सांगतो, हं. की माझ्या बहिणीचंच उदाहरण आहे. ओके. तिला जे तिच्या फॅमिलीचे प्रश्न आहेत, हं.
तर ती येऊन कधी-कधी बोलते माझ्याशी. हं. मी तिला सांगतो, "हे टेक्निक वापर" वगैरे, वगैरे, वगैरे. घरी गेली, की विसरून जाते. ओके. परत कधी काहीच नाही. परत आली, की मला म्हणते, "अरे सॉरी हां, मी विसरले." म्हणजे तुमच्याकडं जर का इंटेन्सिटी नसेल, हं. आता मुलाच्या लग्नाविषयी ती खूप टेन्शनमध्ये असते. हां. पण तुमची म्हणजे इच्छा अं, तेवढी प्रगल्भ नाहीये. हां. पैसे मिळवण्याच्या बाबतीत असेल, तुमच्या हेल्थच्या बाबतीत असेल, रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, तुमची तेवढी इंटेन्सिटी होत नाही. हं. आपण आपलं येता जाता जमलं तर करू, बरोबर आहे. ह्या पद्धतीने काम करतो, उपयोग होत नाही. हं. यासाठी काही डिस्टर्बन्स कारणीभूत आहे असं वाटतं आजूबाजूचा माहोल म्हणा किंवा नक्कीच, सध्या जे वातावरण आहे ते? नक्कीच. वातावरण तर प्रचंड आहेच. पण ह्याला आपण जास्त कारणीभूत आहोत. हां. आता निगेटिव्हिटीच्या बाबतीत मी एक एक्सरसाइज नेहमी सांगतो लोकांना. हां. तो एक्सरसाइज म्हणजे काय आहे? तर तुम्ही रिलेशनशिपमधले हं. तुमचे रोज 10 माणसं काढा. ओके. वेळ मिळेल तसं. हं. लिहून काढा 10 माणसं. सगळ्यात पहिली आपली क्लोज रिलेशनशिप. बायको आहे, हं. नवरा आहे, आई-वडील आहेत, मुलं आहेत. अशी एक 10 हं. ची लिस्ट काढा. तो माणूस घ्या आणि तुमचं त्याच्या बाबतीतलं इंटेन्शन काय आहे? ओके. हे तुम्ही लिहून काढा. हं. जेव्हा हे क्लोज झाले, त्याच्यानंतर नातेवाईक, त्याच्यानंतर ओळखीचे, त्याच्यानंतर कधी-मधी भेटणारे, हां. सगळे काढा. हां. आणि तुम्हाला असं जाणवेल, की प्रत्येकाच्या बाबतीत तुमचं निगेटिव्हच इंटेन्शन आहे. ओके. निगेटिव्हच आहे. प्युअर प्रेम आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी बिहेवच करत नाही. तुमच्या कॉन्शियस माइंडमध्ये सतत त्याच्याशी स्पर्धा. अमुक-तमुक वेळेस तो असा-असा बोलला होता, म्हणून मग मी त्याच्यावर सूड उगवणार आहे. ओके. ह्या टेंडन्सीमुळं आपलं मॅनिफेस्टिंग पूर्ण होत नाही. ओके. सांगण्याचा मुद्दा काय आहे? जेवढं तुम्ही प्युअर बनत जाल आतून, आतून, हं. आतून, आतून आणि हे एका रात्रीचं काम नाहीये. ओके. म्हणजे मगाशी जो प्रश्न तू विचारला, की काही दिवस, किती दिवस लागतील याला? हं. ह्याला काही अंत नाहीये. ओके. स्वतः तुम्हीच प्युअर नाहीये. तर तुमच्याकडं ते अट्रॅक्ट होणार कशा गोष्टी? जेवढं तुमचं इंटेन्शन प्युअर असेल, एकदम. तेवढं ते लवकर होणार. लवकर म्हणजे इमिडिएट अनुभव आहेत ओके. लोकांना. दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही काम सुरू करता हं. आणि तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे मला माहिती आहे मी प्युअर नाहीये. हं. अनेक बाबतीत मला राग येतो. हं. अनेक बाबतीत मी म्हणजे आता समजा रस्त्यावरनं मी चाललोय. हं. रस्त्यावरनं एखादा वेडावाकडा माणूस वागायला लागला तर मला लगेच राग येतो. हां. आणि त्याला काहीतरी मी बोलतो हे ते वगैरे. आता मी धनुराशीचा आहे त्यामुळं अर्धा घोडा अर्धा माणूस असल्यामुळं तो घोडा रस्त्यावर एकदम जोरात दौडत असतो. हां. पण हे सगळं जे आहे ना, ह्या रागावर पण कंट्रोल मिळवणं, हळू-हळू, हळू-हळू आपल्यावर कंट्रोल मिळवणं. पण हे होत असताना गोष्टी अशा जाणवायला लागतात, की हळू युनिव्हर्स द्यायला लागतंय तुम्हाला. ओके. द्यायला लागतं. ह्या सायन्स मिळायला लागतात. ओके. एकदम घबाड नाही मिळणार. हं. एका रात्रीत 10,00,000 मिळणार नाहीत. पण तुमच्यासमोर अशा अपॉर्च्युनिटीज यायला लागतील, की ज्याच्यामुळं तुम्हाला त्या दिशेने पावलं टाकता येतील. हं. म्हणजे आता समजा तू लेखक आहेस. तर तुला कुठेतरी असा फोन येईल अचानक, की बाबा गणेश आपल्याला एक सीरियल लिहायची आहे बरं का. ओके. मग काय तुमचं व्यावहारिक पातळीवर जे होईल त्याप्रमाणे असे अनुभव यायला लागतात. ओके. स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप अनुभव यायला लागतात. कारण युनिव्हर्स तुमच्या अगेन्स्ट नाही. ते फॉरच आहे तुम्हाला. हां. बरोबर आहे. फक्त तुम्ही प्रॉपर पद्धतीने स्वतःला डेव्हलप करा आणि मग बघा, की काय जादू होते ते आणि जादू होते.
ओके. अत्यंत सुंदर पद्धतीने जादू होते आणि गंमत अशी आहे ना, की एकदा तुम्ही स्वतःच प्युअर झालात, तुम्ही स्वतः आनंदी व्हायला लागलात, की तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपोआप आजूबाजूला पॉझिटिव्ह व्हायला लागतात. बरोबर आहे. आपोआप. बरोबर आहे. आणि ह्याचा फायदा तुम्हाला चांगला घेता येतो. करेक्ट आहे. ह्याच्यात मला एक सांगावसं असं वाटतंय, म्हणजे मी तुम्हाला मध्येच हे करतोय, कारण मुद्दा तोच चाललाय म्हणून. हं, माझे एक मित्र आहेत जवळचे. हं, ॲक्चुअली भाजी विकली त्याने रस्त्यावरती. आज करोडोचे मालक आहेत. हं. ह्याच मुद्द्याचा त्यांनी वापर केला. हां. आता मध्ये आले होते. त्यांचाही पॉडकास्ट करायचा आहे आपल्याला. तर ते अच्छा. हो म्हणालेत ते. फक्त आता हं. कधी होतोय माहीत नाही. तर त्यांनी सांगितलेली जी गोष्ट आहे ना, तर हां, ती मी तुम्हाला सांगतो. त्यांना गाडी घ्यायची होती. हां. कार घ्यायची होती आणि जुनी त्यांच्याकडे इंडिका होती. हं. तर पैसे एकही रुपया नव्हता. हां. फक्त ते काय करायचे प्रत्येक वेळेस समजा पुण्यात आले, तर पुण्यात जेवढे शोरूम आहेत आजूबाजूला जायचे, त्यांना जी गाडी घ्यायची Ford Fiesta ती जायचे, कोटेशन काढायचे, गाडीत बसायचे, कसं वाटते छान. एवढंच करायचे. जो मित्र भेटेल त्याला ते करायचे. हां. बायकोला नगरला घेऊन आले, तर बायकोला बसवायचे. शेवटी ते शोरूमवाल्यांना कळलं होतं, की हा माणूस नुसतं येतो आणि चौकशी करतो. हां. हे त्यांनी 5-6 महिने केलं. हं, त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. 5-6 महिने केलं आणि ते नेटवर्क मार्केटिंग करत होते. हं. 7व्या महिन्यात त्यांना ती गाडी फुकटमध्ये भेटली. अरे वाह! बक्षीसमध्ये बरं. कंपनीने. तीच गाडी हां. जी ते बघत होते. हं. म्हणजे कंपनीला यांनी नाही सांगितलं, की मला ती गाडी पाहिजे. ते जस्ट व्हिज्युअलाइज करत मला ही घ्यायची ₹1 खिशात नव्हता आणि जसं तुम्ही म्हणता युनिव्हर्स काम करतं. त्यांना बक्षीसमध्ये तीच गाडी, त्याच कंपनीची गाडी मिळाली. हं, हं, हं. म्हणजे तुम्ही जे सांगितलं म्हणून मी तुम्हाला कट करून हा हां. मुद्दामध्ये ॲड नाही, केला. तर एक अत्यंत चांगला मुद्दा तू मांडलायस आत्ता. तर ह्याच मुद्द्यावर मी आत्ता येणार होतो खरं तर, हं, की मॅनिफेस्टिंग करायचंय तुम्हाला. हां, तर मॅनिफेस्टिंग करत असताना तुम्ही व्हेग मॅनिफेस्टिंग करू नका. हं. स्पेसिफाईड व्हा. बरोबर. जसं त्यांना गाडी हवी होती. स्पेसिफिक टाइपची गाडी हवी होती. तुम्ही ठरवा, हं, मला कुठली गाडी हवी आहे. तिचा रंग काय असणार आहे. हां. कळलं? आता ह्याच्यासाठी काही लोकं बोर्ड बनवतात. हं. हां, व्हिजन बोर्ड म्हणतात त्याला. ओके, आता व्हिजन बोर्डचा प्रॉब्लेम काय होतो, ते त्या गाडीचे फोटो चिटकवतात. कळलं? ओके. त्या गाडीचे म्हणजे बघत बसतात रोज, की बाबा मला ती मिळेल वगैरे, वगैरे. ह्यानी सक्सेस मिळत नाही. हं. व्हिजन बोर्ड म्हणजे काय किंवा व्हिजन कशी क्रिएट करायची, तर ही अशी करायची. हां. तुम्ही त्या शोरूममध्ये जा. प्रत्यक्ष गाडीचा फील घ्या. हं, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सवय लावा, हं. की आपण त्या गाडीत बसलेलो आहोत, पैसा न खर्च करता बरोबर. आणि मग ते तुम्हाला देणार म्हणजे देणार. एवढ्यासाठी काही गोष्टी सबकॉन्शियस माइंडच्या अजून सांगतो. हं. हं. सबकॉन्शियस माइंडला व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये आवडतं. हां. व्हिज्युअल. त्यानंतर म्युझिक किंवा साउंड फॉर्मॅटमध्ये पण त्याला कळतं. ओके. म्हणून त्याला जेव्हा तुम्ही कुठली पण एखादी हे देणार आहात सूचना, हं. तर ती ह्या पद्धतीने द्या. अनेक जण व्हिजन बोर्ड बनवतात, पण त्यामध्ये साउंड नसतो, हां. मूव्हमेंट नसते. फीलिंग्स थोडक्यात नसतात. कुठलंच फिलिंग येणार नाही. हं. म्हणजे तुला समजा मी एखादं चित्र दाखवेन, ते चित्र आवडेल का एखादा चाललेला व्हिडिओ आवडेल? व्हिडिओज ऑब्व्हियसली. ऑफकोर्स व्हिडिओ आवडेल, कारण त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हां. सो हा जो व्हिडिओ तुम्ही करणार आहात मनामध्ये, हं. तो तुम्ही त्या सबकॉन्शियस माइंडला ऐकवा, पाहायला लावा. ओके. ते बुद्धू असतं. त्याला काही माहीत नाहीये. त्याला फक्त एवढंच माहिती आहे, की मला ही सूचना केली जातीये. ती तुम्ही दुसऱ्यासाठी करताय का स्वतःसाठी करताय हे सुद्धा त्याला कळत नाही. ओके. आणि म्हणून असं सांगितलं जातं, की दुसऱ्यांबद्दल सुद्धा वाईट बोलू नका. हं. अनेक लोकांना वेवळायची सवय असते. माझं काय ना गरिबीच आहे, माझं हे चालतच नाहीये, माझं हेच दुखतंय. ही रडगाणी ते रोज ऐकतं हां. आणि ते म्हणतं, "ओके, याला हेच हवंय." ओके. आणि ते देत राहतं तुम्हाला सारखं. म्हणून काही झालं तरीसुद्धा पॉझिटिव्हच बोला. ओके. पॉझिटिव्हच विचार करा, कारण ते सबकॉन्शियस माइंड सतत कॅच करतंय. हं.
आणि 21 वेळा त्यांनी ऐकलं ना, की त्याच्यात ते रेकॉर्ड होऊन जातं. आणि ते रेकॉर्ड झालं, की ते द्यायला सुरुवात करतं. अरे, ह्याला गरिबी पाहिजे का? देऊन टाकू, चल. ओके. ह्याला रोगराई पाहिजे का? चल देऊन टाकू. ते तुम्ही दुसऱ्या कुणाबद्दल बोलताय का स्वतःबद्दल बोलताय ह्याच्याशी हां. त्याला घेणं-देणं नाही. तुम्ही समजा एखाद्या काकूबद्दल बोलत असाल. नालायकच आहे, हरामखोर आहे, असं आहे, तसं आहे, निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह. हं. त्याला वाटतं हे स्वतःबद्दल बोलतायत, चला अट्रॅक्ट करतायत. ओके. अडचणी इथे यायला लागतात. आपण काय आहे माहिती आहे का? आपण सकाळ-संध्याकाळ मॅनिफेस्टिंग करू. हं. आपण 555 करू. आपण 369 करू. पण दिवसभर आपण काय करतोय? तर हे सगळं हां. निगेटिव्ह करतोय. उपयोग होत नाही ना. हे नाही झालं पाहिजे. याचा काहीच उपयोग होत नाही. हं. आणि त्याच्यामुळं जे काही कराल ते कन्सिस्टंटली नीट करा. जे ओके. काही कराल त्याच्यात पेशन्स पाहिजे. रिझल्ट यायला थोडा वेळ लागेल. पण शुअर शॉट रिझल्ट मिळणारच 100%. ओके. आता दुसरा एक पार्ट सांगतो दॅट इज व्हिज्युअलायझेशन. हं. आता व्हिज्युअलायझेशन आपल्यासारख्या लोकांना तर अवघड नाहीये. हो. कारण आपण सिनेमा लाईनमधले लोकं आहोत. त्यामुळे बरोबर. आपल्याला व्हिज्युअलायझेशन करावंच लागतं. पण बरोबर. सामान्य माणसाला सुद्धा व्हिज्युअलायझेशन करावं लागतं. हं. त्याला ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. ह्या पद्धतीने व्हिज्युअल जेवढी तो वाढवेल हां. तेवढा त्याचं ते जास्तीत जास्त तो जवळ जातो त्याच्या गोलच्या. ओके. मगाशी एक मुद्दा सांगताना अर्धवट राहिला, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमधला. हं. एखादी गोष्ट मला मिळालेली आहे असं मी सांगतो. हां. ₹10,00,000 मला मिळालेले आहेत. हं. ₹10,00,000 मला मिळालेले आहेत. ₹10,00,000 मला मिळालेले आहेत. कॉन्शियस माइंड म्हणतं, की "अरे हरामखोरा, चहा प्यायचा पैसा नाहीये तुझ्या खिशात हं. आणि बोलतोस काय ₹10,00,000 मिळालेले आहेत म्हणून." ओके. खोटं आहे हे. आणि तो डिस्टर्बन्स आणतं आपल्या हां. सबकॉन्शियस माइंडच्या ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यासाठी काही लोकांनी काही टेक्निक्स डेव्हलप केलेली पण आहेत. हं. काहींनी आघोरी टेक्निक डेव्हलप केलेली आहेत. बरं. काहींनी सायंटिफिक टेक्निक डेव्हलप केली आहेत. म्हणजे आता काहींनी आघोरी टेक्निक काय डेव्हलप केली आहेत सांगतो, हं. की एक जण म्हणतात तुम्ही तुमचा श्वास दाबून ठेवा. हं. श्वास दाबला, की तुम्हाला भीती वाटायला लागेल. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला भयानक भीती वाटायला लागेल. अरे मरतोय का काय? मरतोय का काय? ते ओपन होतात सगळे त्याचे दरवाजे. हं. तेव्हा तुमची रिक्वायरमेंट त्याला सांगा. मला ₹10,00,000 पाहिजेत. मला हे पटत ओह! नाही. मला हे पटत नाही कारण ते अरे घाबरलेलं आहे. हं. त्याला जीव वाचवायचा आहे. त्याचं काम आहे. अरे या देहातमध्ये मी राहिलेलो आहे ना हं. वस्तीला, तो मरतोय. तर त्याला मला जगवायचंय मी काय करू? ह्या टेन्शनमध्ये ते आणि तुम्ही काय ₹10,00,000 मागताय त्याच्याकडं. हं. हे अघोरी टेक्निक आहे. आणि हे यशस्वी होईल याची मला गॅरंटी नाही वाटत. ओके. पण कॉन्शियस माइंड जे आहे, हे हं. रात्री झोपलेलं असतं. हां. ह्या गोष्टीचा फायदा घेऊन एक जे आहेत कोच, त्यांनी एक खूप धमाल एक्सरसाइज केलेला आहे हं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, की ते टेक्निक तुम्ही वापरलं तर 7 दिवसाच्या आत तुम्हाला रिझल्ट 100% बरं. 7 दिवसात. तर त्यांनी टेक्निक काय केलं, की आता मोबाईल आहेत, रेकॉर्डर्स आहेत. हं. याच्यावर तुम्ही अत्यंत चीअर अप मोडमध्ये, हं. अत्यंत आनंदी मूडमध्ये तुम्ही बोला. हां. पैसा माझा मित्र आहे. तो माझ्याकडे सतत येत असतो. मी काम केलं ओके. तरी येतो, नाही केलं तरी येतो. चारही दिशांनी येतो. चीअर ओके. अप मूडमध्ये बोला. पैसा माझा मित्र आहे. पैसा सतत माझ्यासाठी येत असतो. मी काम ओके. केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो. सतत माझ्याकडे येत असतो. इकडून येतो, तिकडून येतो, असा येतो, तसा येतो. असं 15 मिनिटाचा एक रेकॉर्ड तुम्ही करा. कधी करायचंय? कधी पण करा शांत ह्याच्यामध्ये. ओके. रेकॉर्डिंग करा. हां. आणि रात्री झोपलात तुम्ही, की झोपताना कानाला लावून हे ऐका ओके. आणि हे रात्रभर चालू राहील अशी सिस्टम ठेवा. ओके. ह्याच्यातनं काय होतं, एका पॉइंटला जेव्हा आपल्याला झोप लागते ना, हं. त्यावेळेस आपलं कॉन्शियस माइंड झोपून जातं. पण हं. हे जे चालू आहे ऐकणं, सबकॉन्शियस हे माइंड सबकॉन्शियस माइंड ऐकत राहतं. आणि ऑडिओ ऑफला असल्यामुळे त्याला असं वाटतं आपणच म्हणतोय. आपणच बोलतोय आणि खूप चीअर अप मूडमध्ये हं. करायचं.
हे टेक्निक त्यांनी सांगितलंय 7 दिवसात तुम्हाला रिझल्ट नाही मिळाले तर आपण टांगे खालनं जाऊ. ओके, एवढी शुअर शॉट गॅरंटी त्यांनी दिलेली आहे. ओके. तर अशी काही टेक्निक्स आहेत. तुमची प्युरिटीकडं जास्तीत जास्त डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. ती ओके. झाली नाही, तर ही टेक्निक्स काहीही काम करत नाहीत. ती नुसती पोपटपंची होती. हां, बरोबर. आणि म्हणून वारंवार हे सांगणं आहे, की तुम्ही पहिले प्युअर बना. हं. तुम्ही जेवढे प्युअर बनत जाल, निगेटिव्हिटी काढून टाकत जाल मनातली. आता गंमत अशी होते, की बायकांच्या बाबतीत, की बाबा काळजीपोटी हां, मुलांच्याबद्दल सारखं निगेटिव्हच येत राहतं. हां. हां ना, असंच करतो. माझी मुलगी ना, सारखी हे करते, जेवण करत नाही, असं करत नाही. नाही, ती नाहीच करते. हां. हे नकार काढून टाका. ओके. तुमचं इंटेन्शन चांगलं आहे हो, काळजी आहे तुमची. पण ते तुम्ही निगेटिव्ह हे देताय त्याला, हं. मेसेजेस देताय आणि पोरगी तुम्हाला कारण ती तुमची मुलगी आहे. ती तुम्हाला रिझल्ट देणार आहे. रिलेशनशिपमध्ये तुम्हाला त्यांच्याकडून रिएक्शन्स मिळणार आहेत. त्या अशाच मिळणार आहेत. बरोबर आहे. आणि म्हणून देताना सगळ्या पॉझिटिव्ह मेथड्स द्या. सुरुवातीला खूप अवघड बनेल. हं, खूप अवघड बनतं, की बाबा डेलिबरेटली खोटं पॉझिटिव्ह मी कसं बोलू? हं. पहिलं खोटं बोला. गोबेल्स नीती. 100 वेळा जसं खोटं बोललात. जसं की एक्झॅक्टली काय म्हणजे ह्या केसमध्ये काय बोललं पाहिजे? माझी मुलगी अत्यंत चांगली आहे. हं. ती आनंदाने खाते. भरपूर अभ्यास करते. छान खेळते. ओके. त्यामुळे मला खूप आनंद होतो. धन्यवाद. आता धन्यवाद हा फॅक्टर आणतो. त्याला ग्रॅटिट्यूड असं म्हणतात. हं. तर ग्रॅटिट्यूड फॅक्टर जो आहे ना, तो ग्रॅटिट्यूड फॅक्टर हा म्हणजे प्रत्येक बाबतीत तुम्ही धन्यवाद द्यायला शिका. ओके. ते धन्यवाद दिल्यामुळं होतं कसं माहिती आहे का, की तुमचं मन अत्यंत छान पवित्र होतं. हं, तू माझ्याशी समजा वाईट वागलास, हं, तरीसुद्धा मी मनातून धन्यवाद देतो. धन्यवाद गणेश. काही हरकत नाही. हं. हे सुरू ठेवा. परमेश्वराला धन्यवाद द्या. ओके. आज तुम्ही सतत रडगाणी गात असता, की बाबा हं, मला पैसे कमी पडतायत, माझं हे होतंय, ते होतंय. पण अरे दुसऱ्या बाजूने विचार करा, तुम्हाला केवढी संपत्ती मिळालेली आहे. हं, तुम्हाला एवढं सुंदर घर मिळालेलं आहे. लोकांना राहायला घरं नाहीयेत. हं, तुम्हाला एवढं सुंदर शरीर मिळालेलं आहे. काही लोकांना शरीर धडपणे नाही मिळालेलं. हं. अशा अनेक समस्यांमधनं लोक जातायत. त्या मानाने परमेश्वराने आपल्याला किती आनंदात ठेवलंय. बरोबर आहे. मग त्याचे धन्यवाद माना. परवाच मुंबईला हं, मी एका लग्नाला गेलो होतो. हं. तर तिकडं जाण्यापूर्वी मी माझ्या मिसेसच्या मैत्रिणीच्या घरी राहिलो. हां. आता मिसेसची मैत्रीण जरी असली तरी त्या वयाने मोठ्या आहेत. ओके. मिस्टर नाही आहेत. यू कांट इमॅजिन जस्ट अगदी आम्ही आता त्यांच्या घरी जाणार. हं, त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं आम्हाला, की तुम्ही येताय आमच्याकडं, हं. पण थोडं कॉन्शियस राहा. माझ्या मुलाचा एक पाय कापला गेलेला आहे. ओके. आम्ही अत्यंत टेन्शनमध्ये जायचं का नाही? काय वातावरण असेल? आणि खोटं वाटेल गणेश, तो मुलगा इतका चीअर अप मूडमध्ये होता हं. आणि कॉन्स्टंट पॉझिटिव्ह होता. त्याच्या पायाला गँग्रीनसारखं काहीतरी झालं, काहीतरी असेल हां. आणि स्टेप बाय स्टेप त्याचा गुडघ्यापर्यंत पाय कापावा लागला. ओह! तो हॉटेल लाईनमध्ये काम करतो आणि लोकांना वेगळी हॉटेल्स मिळवून देणे, हे ते वगैरे एका कंपनीचं काम हं. करतोय तो. तो अखंड सकाळी 7 वाजल्यापासनं म्हणजे उठून 9-10 वाजेपर्यंत सुरू करतो काम. हां. सतत फोनवर सगळ्यांना कामं वगैरे ते मिळवून देतो. कंपनीतर्फे उत्तम पगार मिळतो. ओके. रात्री 10 वाजता तो सगळं बंद करतो. आता फोन आले तरी मी घेणार नाही असं म्हणून. ओके. पण तो एवढा पॉझिटिव्ह आहे मुलगा,
की मला लाज वाटली, की अरे म्हटलं आपण किती छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होतो, हं. रडतो. पण हा मुलगा एवढा एक पाय जाऊन सुद्धा एवढा पॉझिटिव्ह आहे. हं. आता ते कृत्रिम पाय लावणार आहेत आणि त्याच्यानंतर तो म्हणला, "मी रेसमध्येच भाग घेणार आहे, पळणार हो, आहे." हो. हा त्याचा जिगर आहे. ही जिगर प्रत्येकाने ठेवली ना, तर काहीही अवघड नाही. हं. बरोबर. अजिबात अवघड नाहीये. सो ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस तुम्ही ठेवा. आता रोनाल्डो आहे, सचिन तेंडुलकर आहे, अमिताभ बच्चन आहे. हं, ॲट द एज ऑफ 87 हं. तो माणूस रोज सकाळी उठतो. उठतो म्हणजे रात्री झोपत नाहीच तो. बच्चनला झोप नाही. ओके. तो रात्रभर पूर्वी रामायण, महाभारत वाचत असायचा. हं. आता ट्वीट वगैरे ते करत असतो. पण सकाळी तो पहिल्यांदा 4 वाजता जातो. जे काही त्याचे ऑडिओचे डबिंग आहे, ते हं. सगळं करतो सकाळच्या फ्रेशच्या आवाजात आणि नंतर दिवसभर शूट चाललेला असतो. ओके. अगदी आजारी पडला तरच तो विश्रांती घेतो. हं. तुम्ही विचार करा, तुम्हाला ग्रेट बनायचंय, पण तुम्हाला तेवढी मेहनत घ्यायची नाहीये. हं. आजच्या पिढीचा मेजर हा फॅक्टर आहे, की तेवढी मेहनत घ्यायची इच्छा नाही, ईझी सगळं पाहिजे. हं. ईझी कुठलीच गोष्ट मिळत नाही. म्हणजे तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन हेन-तेन वगैरे जरी म्हणलात, तरीसुद्धा ते ईझी नाहीये तेवढं. हां. लोकांना म्हणजे ते व्हिडिओ बघून असं वाटतं, की चला 4 वेळा मी म्हणलो, की हे होणार आहे. ते नाही होत. हं. ती इंटेन्सिटी तेवढी डेव्हलप व्हावी लागते. तुम्ही बरोबर. स्वतः करावी लागते. म्हणजे सचिन तेंडुलकर जर का म्हणला, "नाही राव, कंटाळा आला, नको जाऊ दे क्रिकेट खेळायला." असं तो लहानपणापासून म्हणला असता, हं. तर तो आज सचिन तेंडुलकर नसता झाला. बरोबर. कन्सिस्टंटली प्रामाणिकपणे एफर्ट्स घेत, घेत आणि बुद्धी. हं. हे सगळं ज्यावेळेस तुमचं एकत्रित होतं ना, त्यावेळेस तुम्हाला बाकी काहीच करावं लागत नाही. रिझल्ट हा मिळतोच. बरोबर. आत्ता मृणाल कुलकर्णीची एक छान मुलाखत बघितली मी. हं. ती म्हणली तिचा मुलगा विराजस लहान होता. तेव्हा राजा शिवछत्रपतीच्या शूटिंगला ती घेऊन गेली हं. आणि बघितलं वगैरे शूटिंग. ती शिवरायांच्या आईंची काम करत होती जिजाऊंचं. शूटिंग संपल्यावर घरी येताना ती म्हणली, "कसं काय वाटलं हं. शूटिंग?" तर तो म्हणला, "चांगलं वाटलं शूटिंग सगळं आहे, पण मला एक गोष्ट जाणवली" म्हणला. हं. म्हणे, "काय?" तर म्हणे, शिवाजी महाराज झाले, ह्यात काही फार मोठं नाहीये." तर ती हं. एक मुलाखतीत म्हणली, "मी घाबरले किंवा लहान तोंडी मोठा घास, हे काय चाललंय याचं?" हं. म्हणे, "असं का वाटतं बाळा तुला?" तर तो म्हणाला, की "अगं जिजाऊंनी सकाळी उठला, तुला स्वराज्य घ्यायचं. हं. दुपारी तुला स्वराज्य घ्यायचं. उठता, बसता तुला स्वराज्य मिळवायचंय. रात्री झोपेत रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगायच्या हं. झोपताना. त्यांनी कसं राज्य मिळवलं? म्हणजे 24 तास त्याच्या डोक्यात फक्त स्वराज्य, 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 स्वराज्य एवढंच पेरलं हं. म्हणून एवढं मोठं व्यक्तिमत्व घडलं. हां. तुम्हाला एका रात्रीत तेंडुलकर व्हायचंय, एका रात्रीत शिवाजी महाराज व्हायचे, एका रात्रीत रोनाल्डो व्हायचंय, हे नसतं. हं. त्याच्या मागचे कष्ट आपल्याला दिसत नाहीत. सातत्य दिसत नाही आणि हे बरोबर. सातत्य तुम्ही करत, 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 करत राहाल. प्रामाणिक पणे प्रयत्न कराल. म्हणजे असं पण म्हणतात, की मी सगळं मॅनिफेस्टिंग करतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन करतो, अगदी प्रामाणिकपणे करतो वगैरे, पण मी घरात बसून राहतो. ते होणार हं. नाही. तुम्हाला रेग्युलर जे एफर्ट्स आहेत, जे प्रयत्न आहेत, ते करावेच लागतील. ओके. याच्यासाठी तुमची स्किल्स काय आहेत? हं. तू लेखनात जर का चांगला असशील, तर तू लेखनामध्ये डिरेक्शनमध्ये असशील. डिरेक्शनमध्ये एखादा चित्रकार असेल, एखादा मूर्तिकार असेल, हां. काही ना काहीतरी स्किल तुमच्यामध्ये प्रत्येकात असतं. बरोबर आहे. एखाद्याला चप्पलला खिळा चांगला मारता येत असेल, ते चांगलं स्किल आहे.
त्यात कमीपणा कुठला नाही. बरोबर. हे तुम्ही प्रामाणिकपणे करा आणि त्याच्यावर एफर्ट घ्या. तुम्ही सक्सेस मिळवणारच. हं. हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी नो शॉर्टकट. हं. शॉर्टकट शोधायचा अजिबात प्रयत्न करू नका. आता लास्ट एक महत्त्वाचं जे टेक्निक मी ठेवून दिलेलं होतं. हं. ते अत्यंत इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट असं बसून लिहा, हे ते वगैरे काहीही करावं लागणार नाही. हां. ते टेक्निक आहे ओपोनोपोनो टेक्निक. पोनो टेक्निक. बरं. ओपोनोपोनो टेक्निक. जॅपनीज आहे. हं. त्याचा बॅकग्राऊंड पहिल्यांदा मी सांगतो म्हणजे त्याचं इफेक्टिव्हिटी कळेल. एक डॉक्टर होता हं. आणि त्या डॉक्टरकडं म्हणजे ही वॉज सायकियाट्रिस्ट ॲक्चुअली. हं. तर त्याला एका वेड्यांच्या इस्पितळात नेमलं. हां. वेड्यांचं इस्पितळ एवढं भयानक होतं, की सगळे वेडे अत्यंत विकृत आणि हेवी प्रकारचे वेडे होते. ह्या माणसानी जागेवर बसून म्हणजे हॉस्पिटलमध्ये न जाता संपूर्ण वेड्यांना ओपोनोपोनो टेक्निक वापरलं. बरं. आणि असं सांगतात, लिखित आहे पुन्हा हे सुद्धा, की सगळे वेडे स्वच्छ शहाणे झाले आणि ते वेड्यांचं हॉस्पिटल बंद करावं लागलं. ओह! आणि मग त्याने हे टेक्निक जगाला सांगितलं. होपोनोपोनो टेक्निक अत्यंत सिंपल पण अत्यंत इफेक्टिव्ह आहे. हं. तुम्हाला कुठल्याही प्रकारे जर का समजा आता पैसे आहेत. हं. तुम्हाला पैसे अट्रॅक्ट करायचे आहेत. हं. तर प्रत्येक ठिकाणी 4 वाक्य बोलायची आहेत. हं. हं. आय एम सॉरी मनी. प्लीज फॉरगिव्ह मी मनी. हं. थँक यू मनी. आय लव्ह यू मनी. ओके. किती सिंपल आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. हं. आणि मध्ये मनी घालायचं. आता होतं कसं? तुझे पैसे अडकलेत हं. एखाद्या माणसाकडं. काय लाख, 2 लाख जे काय असतील ते. तू त्या माणसाला शिव्या देत असतोस मनात. हं. "ह्याला 17 जणांचे देतो, माझे देत नाही, असं नाही, तसं नाही." तुझे पैसे कधीच मिळणार नाही. ओह! पण त्या माणसाबद्दल तू ओपोनोपोनो टेक्निक वापरलंस, हं. तर तुला 100% रिझल्ट मिळेल. ओके. म्हणजे आता तुझं अक्षय नावाच्या एका माणसाने तुझे पैसे बुडवलेत हं. समजा आणि तो नाहीच देत आहे. हं. तर ओपोनोपोनो टेक्निक वापर. आय एम सॉरी अक्षय. प्लीज फॉरगिव्ह मी अक्षय. थँक यू अक्षय. आय लव्ह यू अक्षय. ओह! जपाची माळच घ्यायची आणि ओके. 108 वेळा करायचं. ओके. तुझी हाय इंटेन्सिटी असेल, गरज सकाळ संध्याकाळ कर. ओके. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. ओके. धिस इज ओपोनोपोनो टेक्निक. आता ह्याच्या मागची बेस आयडिया काय आहे? हं. तर पुन्हा आपला कर्मसिद्धांत आहे. हं. मागच्या जन्मी कुठेतरी मी त्या माणसाचे पैसे बुडवलेले होते. ओके. म्हणून या जन्मात माझे त्याने पैसे बुडवले. ओके. म्हणून आय एम सॉरी. त्याला सॉरी म्हणायचं, की माझी हं. चूक झालेली आहे. सगळी दोष स्वतःवर घ्यायचा. ओके. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. थँक यू. आय लव्ह यू. पुन्हा आय लव्ह यू म्हणून त्याला त्याच्याशी प्रेम जुळवा. हां. त्याला शिव्या-विव्या देऊ नका. ओके. आता हे टेक्निक तुम्ही सगळ्या बाबतीत म्हणजे आता उदाहरणार्थ कोणाकडून पैसे यायचे आहेत, हाच आपण जर हां. का विभाग पकडला, तर हे टेक्निक स्वतःच्या बाबतीत सुद्धा वापरायचं. हां. याचं कारण हसते परहसते आपण स्वतःला ट्रीटमेंट देताना सुद्धा वाईट वागत असतो. हं. आणि शेवटी तो जीव आहे बरोबर. आणि आपण त्याच्याशी वाईट वागत असतो. त्यामुळे तो आपल्याला शाप देत असतो. ओके. अनेकदा समजा आता ह्या पैशाच्याच बाबतीत असेल, तर तू स्वतःला शिव्या देतोस. हं. माझी अक्कल काय गहाण पडली होती का? मला एवढं हां. काय कळत नव्हतं का? उगाच काम केलं. हां, उगाच त्याला मी दिले पैसे, हं. असं झालं, तसं झालं. 100 गोष्टी आपण बोलतो. म्हणजे आपला आत्मा जो आहे तो तळतळाट देतो. ओके. ही निगेटिव्हिटी लागते.
म्हणून ही पॉझिटिव्हिटी लागण्यासाठी हे टेक्निक वापरायचं. ओके. याला कुठलाही स्पेसिफिक वेळ नाही. ओके. कुठेतरी बसून केलं पाहिजे, बसून करा हे अत्यंत उत्तमच आहे. पण येता-जाता जशी आठवण होईल तसं, हं. असं करत राहा. रिझल्ट्स येतातच. 100% येतात ओके. रिझल्ट. मला स्वतःला ह्याचा खूप अनुभव आहे. ओके. होपोनोपोनोचा. मला खूपच अनुभव आहे, की मला अक्षरशः खरं तर स्टेटमेंट करणं चुकीचं आहे. हां. पण माझे एका जागेमध्ये ₹3,00,000 अडकलेले होते. ओके. आणि ते जवळ-जवळ मी सोडूनच दिलेले होते. आणि ओके. परवा त्या मुलाचा फोन आला. तो म्हणला, "गणपतीपर्यंत काम नक्की होईल." अरे वाह! हे होपोनोपोनो. मी त्याचं नाव घेत होतो आणि मी करत होतो होपोनोपोनो. ओके. म्हणजे जे सोडूनच दिलेलं आहे आपण, ते हं. सुद्धा मिळू शकतं. ओके. तर त्याच्यामुळं प्रामाणिकपणे करत राहा. समजा तुम्हाला जमलं नाही बाकी कुठलं, हं. तर हे करत राहा. सर म्हणजे तुम्ही आता ज्या टेक्निक सांगितल्यात, त्या टेक्निक मला आणि प्रेक्षकांना दोघांनाही नव्याने कळाल्यात आणि आम्ही आमच्या आयुष्यात नक्कीच ह्या टेक्निक वापरणार आहोत. मी तर वापरणार आहे, तुम्हीही वापरा आणि सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन ह्या टेक्निक्स आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, तर ज्या लोकांना या गोष्टींची गरज आहे, या गोष्टींची माहिती करून घ्यायची आहे, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पॉडकास्ट आवडलाय तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या गोष्ट फायद्याची या पॉडकास्टच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार.